जय श्रीराम। बोला भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की जय श्रीराम। आजच्या या सभेसाठी आपल्याला संबोधित करण्यासाठी मंचावर उपस्थित राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, आमच्या कन्या पंकजाताई, मंचावर उपस्थित देवयानीताई, सीमाताई, राहुल भाऊ, उपस्थित सर्व मान्यवर, जिल्ह्याचे अध्यक्ष केदारजी, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व आमचे उमेदवार, सर्व पदाधिकारी, माझ्या समोर बसलेल्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी पंकजाताईंचे आभार मानणार आहे। 2-3 दिवसापासून कार्यक्रम ठरलेला होता, ताईंनी होकार दिलेला होता, पण काल संध्याकाळीच ताईंचे सासरे त्यांचं वृद्धापकाळामुळे निधन झालं आणि ताईंचा निरोप आला की मी या ठिकाणी कार्यक्रमाला येऊ शकणार नाही, कारण आज सकाळी फिनरल होतं, अंत्यविधी आज सकाळी होता। मी ताईंना खूप विनंती केली, खरं म्हणजे अशक्यच होतं, पण तरीसुद्धा खूप विनंती केल्यानंतर ताई तयार झाल्यात। सगळं सकाळचा कार्यक्रम आटोपून अंत्यविधीचा ताई आपल्यामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यामुळे ताईंचे खरंच मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। निवडणूक 2 दिवसावर राहिलेली, 15 तारखेला निवडणूक आहे, 16 तारखेला निकाल आहे। आपण घोषणा केलेली आहे की आम्ही 100+ करू। 122 पैकी 100 नगरसेवक आपल्याला यावेळेला निवडून द्यायचे। गेल्या वेळी आपण सांगितलं होतं की आम्ही 65+, 65+ करू। आपण गेल्या वेळी 67 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे निवडून दिलेले होते, आणि म्हणून यावेळेला आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। मागच्या वेळी कुंभ होता, यावेळी आता कुंभ आहे। कुंभामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे, खूप आपल्याला कामं करायचे आहेत। मागच्या वेळी फक्त 6,000 कोटी रुपये आपल्याला कुंभासाठी मिळाले होते, यावेळेला 30,000 कोटी रुपये कुंभासाठी निधी आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे। माननीय मोदीजींनी केंद्रातून निधी दिला, माननीय देवेंद्रजी आहेत त्यांनी राज्यातून निधी दिला, आणि 30,000 रुपयाची कामं, त्यातली अर्धी कामं आता सुरू आहेत, अर्धी कामं आता आचारसंहिता संपली की ती या ठिकाणी सुरू होतील। त्यात जवळपास 7,500 कोटी रुपयाचा आउटर रिंग रोड आहे, मलनिसरणाचे कामं 2,200 कोटी रुपयाचे आहेत, रस्त्याचे कामं अंतर्गत 1,500 कोटीचे आहेत, आजूबाजूच्या परिसरातले 2,200 कोटी रुपयाची कामं आहेत, अनेक कामं आहेत। रामकाल पथ आहे, या ठिकाणी द्वारकाचा प्रश्न या ठिकाणी सांगितला, ताईंनी सांगितला दोन्ही। द्वारका जो आपला सगळं ट्रॅफिक त्या ठिकाणी कशी जाम होते, इंदिरानगर जो अंडरपास बोगदा आहे त्याचा विषय, सगळी कामं आता सुरू झालेली आहेत। रस्त्याच्या बाबतीमध्ये वारंवार तक्रारी होत होत्या की रस्त्यांना खड्डे, सगळ्या खड्ड्यांचं शहर आहे। खरं आहे, रस्ते डांबरी केलेत की पुढच्या वर्षी पुन्हा पावसामुळे खड्डे पडत आहेत, सगळे नागरिक त्रस्त आहेत। आणि म्हणून यावेळेला देवेंद्रजींनी सांगितलं, देवाभाऊंनी सांगितलं की आता डांबरी रस्ते करायचे नाही, आपण आता 1,500 कोटी रुपयाचे रस्ते, 2,200 कोटी रुपयाचे रस्ते हे आता सगळे आपण सिमेंटचे करतो आहोत, की 20-25 वर्ष त्याच्यावर एक सुद्धा खड्डा नाशिकमध्ये पडणार नाही। म्हणजे नाशिकसाठी नेहमी डोकेदुखी असलेला प्रश्न आता मार्गी लागलेला आहे। असे अनेक कामं सांगता येतील। आपण ज्या परिसरामध्ये बसलेलो आहे इथे कुंभ होणार आहे, आणि म्हणून इथलं सुशोभीकरण, इथले सगळ्या फरशी चेंज करायच्या आहेत, अतिक्रमण काढायचे आहेत, सुशोभीकरण याचं करायचं आहे, त्यासाठी सुद्धा खूप मोठा निधी आपल्याला सरकारकडून, माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून या ठिकाणी मिळालेला आहे। आणि म्हणून यावेळेचा कुंभमेळा हा ऐतिहासिक कुंभमेळा आहे। आपण बघितलं असेल, उत्तर प्रदेशमध्ये आता प्रयागराजला कुंभ झाला, गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटलेत। मला वाटतं नाशिकमध्ये सुद्धा गेल्या वेळेपेक्षा 4 पट 5 पट गर्दी या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून हा कुंभमेळा सुंदर व्हावा, स्वच्छ व्हावा, सुरक्षित व्हावा, यासाठी सगळी जबाबदारी आपली नाशिककरांची आहे। काही तपोवनासारखा भाग आहे आपल्याकडे, त्या ठिकाणी साधुग्राम आहे, त्या ठिकाणी आपण दरवर्षी ऐतिहासिक परंपरा आहे की या ठिकाणी सगळ्या साधू संतांचं निवास असतं
आपण याही वर्षी तयारीला लागलो. गेल्या 10-12 वर्षामध्ये काही झाडं झुडपं उगलेली आहेत, तो काढण्यासाठी आपण तयारी सुरू केली. ठीक आहे, काही वृक्षप्रेमीमध्ये आलेत, पर्यावरणवादीमध्ये आलेत, त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मी वृक्ष तोडू देणार नाही. आम्ही त्यांना विनंती केली बाबा या 10 वर्षामध्ये जी रोपटे उघडे जे रेएंट्री आलेले आहेत ते आम्हाला काढायला परवानगी द्या, कारण इथली परंपरा आहे. शेकडो वर्षापासून साधूंचा निवास तिथे असतो. पण काही प्रमाणामध्ये काही लेफ्टिस्ट त्यात घुसले की डाव्या विचारसरणीचे लोक आलेत आणि मग त्यांनी आम्ही कुंभमेळा कशासाठी करतात, तुका साधू संतांना फक्त गांजा प्यायसाठी आहे का, गांजा नाही दिलं तर साधू संत येणारच नाही, अशा पद्धतीने असं वाईट साईड बोलण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. मी त्यांना विनंती केली, काळजी करू नका, तुमचे 500-700 झाडं जात असतील ते आम्ही काढून दुसरीकडे लावणारच आहोत, खालून काढणार आहोत, रिप्लांटेशन करणार आहोत. तरी ऐकायला तयार नाही. मी सांगितलं या 1800 झाडं असतील, 500-700 असतील, 20,000 झाडं 20-20 फुटे उंचीची मी आंध्र प्रदेशमधून घेऊन येतो, या ठिकाणी लावतो. तरी पण ऐकायला तयार नाही. त्यातली 7-8 हजार झाडं आता आपण लावलेली आहेत. दररोज एका दिवसात ट्रक येत आहेत आंध्र प्रदेशमधून, आपण ती झाडं या ठिकाणी लावतोय. पण मुद्दाम काहीतरी खीळ घालायची, धार्मिक कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करायचा, अशा डाव्या विचारसरणीचे काही लोक आहेत आणि मग ते मुद्दाम ते झाडांना चिटकून बसलेले आहेत. मी त्यांना 10 वेळा सांगितलं की मी मोठी झाडं तोडणार नाही, पण ऐकायलाच तयार नाहीत. आता परवा सभा झाली साहेब, आमचे ठाकरे ब्रँड आला होता इकडे, दोघी बंधू. मला म्हणे तू लाकूड तोड्या, म्हटलं मला लहानपणची लाकूड तोड्याची गोष्ट आठवली. म्हटलं हा काय प्रकार आहे. मी सांगतो 20,000 झाडं लावतोय, 4-5 वर्षापूर्वी त्याचे मोठे वृक्ष होतील, त्यांना पाणी द्यायची व्यवस्था करतोय, ड्रीप करतोय, लोक ठेवतोय त्या ठिकाणी, ट्रॅक्टर ठेवतो पाणी द्यायला, तुम्ही बघा. पण एकही वृक्षप्रेमी तिकडे फडकला नाही. 7-8 हजार झाडं लावलीत. या 2 महिन्यामध्ये मी 20,000 झाडं त्या ठिकाणी लावतोय. सगळं नाशिक आपण हिरवगार करतो आहोत, हिरवं करतो आहोत. आता पण यांना सांगेल कोण. सगळे जण TRP खाण्यासाठी काय चालले पुढे. परवा आमचे आदित्य ठाकरे इतक्या दिवसांनी त्यांना आठवलं, ते सुद्धा झाडाला मिठी मारून गेलेत. चाललं काय मला समजत नाही. राज ठाकरे साहेब काही बोलतात, देवेंद्रजींवर बोलतात, मलाही लाकूड तोड्या म्हणतात, म्हणू द्या ते मोठे आहेत. पण मला असं वाटतं की आपण काय करतात. भाजप म्हणे काहीच बोलत नाही, हिंदू मुसलमानांशिवाय काहीच बोलत नाही. देवेंद्रजीच्या भाषणामध्ये आपण एक शब्द तरी सांगा मला. इतके भाषण तुम्ही ऐकतात दररोज, 4-4 ठिकाणी सभा होत आहेत, विकासाशिवाय ते बोलतच नाही. कुठला एकही शब्द तसा काढत नाही. पण यांना बोलायला काहीच नाही. हे सगळे कसे आहे, पावसाळा आला की एकदा पहिला पाऊस पडला, पाणी तुंबलं की जमिनीतून काय निघतं बाहेर, काय येतं, बेडूक येतो. आणि ड्राव 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 आपण होतो एवढ्या एका रात्रीतून आले कसे काय एवढे बेडूक सगळे. ते सगळे मोठमोठे बेडूक जमिनीतून बाहेर येतात आणि लागतात ओरडायला. तसं यांचं झालेलं आहे. निवडणुका आल्या, हो मुंबई खतरे में. आता या मुंबईचं काय होईल, चालली गुजरातला. मराठी माणसाचं काय. अरे पण तुम्ही 5 वर्ष कुठे होतात, 25 वर्ष तुम्ही महापालिका सांभाळली मुंबईची. तुम्ही काय झोपला होता का, तुम्ही काय केलं. कोरोना सारख्या महामारीमध्ये तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्ले, तुमचे लोक अजूनही जेलमध्ये आहेत. त्या प्रेतगुंडाच्या बॅग होत्या, त्यात तुम्ही 5-5, 7-7 पद त्या ठिकाणी त्याचे दर लावले, त्यात पैसे खाल्ले. हे काय लोकांना माहीत नाही का. आणि तुम्ही कसल्या गप्पा करतायत. आणि म्हणून मला वाटतं की 5 वर्ष घरात बसायचं, कुठे काहीच घेणं नाही, लोकांशी देणं नाही, समाजाशी कुठली बांधिलकी तुमची नाही. आणि निवडणुका आल्या की मात्र मग गर्दी जमा करायची, मग भाषणं करायचे, नकला करायच्या, वाटेल तसं तोंडातील ते बोलायचं. पण हे बोलून सुद्धा ठाकरे साहेब, राज साहेब, एक सुद्धा आमदार तुमचा 288 पैकी महाराष्ट्रामध्ये निवडून येत नाही. लोकांची करमणूक होते, लोक शिट्ट्या मारतात, वाजवतात, ऐकून घेतात, निघून जातात. पण मतदानामध्ये त्याचं परिवर्तन होत नाही, कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही. उद्धवजी, लोकांचा तर तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रामध्ये किती आमदार आले तुमचे, 20 आमदार आले निवडून 288 पैकी. काय करतात तुम्ही. आणि म्हणून आता या महापालिकेमध्ये बघा, नगरपालिकेमध्ये बघा, 50च्या 280 पैकी 50च्या सगळी महाविकास आघाडी गेली, काहीच नाही आलं, कुठेच काही नाही. आणि म्हणून मला वाटतं की लोक आता यांना स्वीकारायला तयार नाहीत. यांनी किती भाषणं केले, किती टीका टिप्पण्या केल्या, तर लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे, लोकांचा विश्वास भाजपवर आहे, आणि लोकांचा विश्वास या ठिकाणी देवेंद्रजीवर आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांवर आहे. आणि म्हणून या महापालिकेमध्ये सुद्धा आपल्याला तो
विक्रम करून दाखवायचा आहे. मी तर परवा सांगितलं की 7, 8, 10 पहिल्या महापालिका मोजल्या. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक. मला एक महापालिका या ठाकरे बंधूंनी आणून दाखवावी. एक महापालिका पवार साहेबांनी आणून दाखवावी, काँग्रेसने आणून दाखवावी. एक सुद्धा महापालिका मोठी त्यांच्याकडून येणार नाही, कारण लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत. आणि आता नाशिकचा नंबर आहे. नाशिक शहर तर आपलं आगळं वेगळं शहर आहे. पंकजाताईंनी सांगितलं की मुंबई पुण्यानंतर आता नाशिक शहराचं महत्त्व वाढलेलं आहे. निसर्गरम्य असं ठिकाण आहे, सांस्कृतिक धार्मिक परंपरा याला आहे. आणि म्हणून सगळे लोकांना वाटतं की आता रिटायरमेंट नंतर नाशिकला राहावं, घर नाशिकमध्येच बांधावं. आणि म्हणून नाशिकचा विकास हा झपाट्याने होतोय. आणि म्हणून या ठिकाणी अधिक झपाट्याने करण्यासाठी हा विकास सरकार दिल्लीपासून गल्लीपर्यंत असायला पाहिजे. आणि मग केंद्रामध्ये मोदीजी आहेत, राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, महापालिकेमध्ये आपला महापौर झाला की मग मात्र ही विकासाची गाडी अजिबात थांबणार नाहीत. विकासाचे अनेक मुद्दे आपल्याला सांगता येतील. पण माझी आपल्याला निमित्तानं विनंती आहे, हे जे सगळे बोल घेवडे आहेत यांच्या हातामध्ये काहीच नाही आहे, याचं काहीच नाही आहे. गल्लीमध्ये पण नाही, दिल्लीमध्ये पण नाही, आणि राज्यामध्ये नाही. म्हणून यांच्यावर विश्वास ठेवू नका. येणाऱ्या 15 तारखेला आपण कमळाचं बटन दाबून, आमचे सगळे उमेदवार मागे बसलेले आहेत. 3 आमदार आपल्या या ठिकाणी आहेत, देवेंद्र आहेत, सीमात आहेत, राहुल भाऊ आहेत. यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळी टीम या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि म्हणून माझी या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की आपण कमळाचं बटन दाबून या ठिकाणी 100 आपल्याला पार करायची आहे, सेंचुरी आपल्याला मारायची आहे. आपण आपल्या भरघोस मतांनी आमच्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यावं, एवढीच विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो. महत्त्वाचा विषय, या ठिकाणी विकासाची कामं होत राहतील, सगळं होत राहील. म्हणजे नाशिक शहर आपल्याला सुंदर करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे, आणि त्याबरोबर सुरक्षित करायचं आहे. तुम्ही बघितलं असेल 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी नाशिकची परिस्थिती काय होती, किती गुंडगिरी होती. साहेब नुसते भाऊ बहीण स्कूटरवर चाललेत, मोटरसायकलवर चाललेत, कुणाला धक्का लागला रात्री संध्याकाळी दुपारी, कोणी चाकू काढायचं दे मारून. नवरा बायको चाललेत गाडीवरती, धक्का लागला, बाजूला का झाला नाही म्हणून त्याचा खून करून टाकायचा, सर्रास चाललेलं होतं. मान्य देवेंद्रजींनी सांगितलं, CP आमचे कर्णिक साहेब या ठिकाणी असतील, आदेश काढला. मी ठरवलं की या सगळ्या गुंडगिरीचा बिमोड या ठिकाणी करायचा. मग MD असेल, कुठे दारू असेल, कुठे काय चरस गांजा असेल, सर्रास चाललेलं. आणि मग मात्र तिसरा डोळा पोलिसांनी उघडला. आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, आज जवळपास 10,000च्या वर गुंड नाशिकमधून बाहेर गायब झालेले आहेत. सगळे देवस्थानाला जाऊन बसलेले आहेत, सगळे फोन करतायत, येऊ का येऊ का. म्हटलं कशाला येऊ का, अजिबात नाही. सगळ्याचं कंबरडं मोडलं. 2-3 महिन्यापूर्वी बसलेला मार अजूनही खालती बसता येत नाही, इतकी धुलाई त्यांची झाली. आणि हे नाशिक शहर गुंडगिरीतून, गुन्हेगारीतून मुक्त करण्याचं काम सर्वात महत्त्वाचं काम. शहर सुंदर आहे, स्वच्छ आहे, सगळं आहे, पण गुन्हेगारी त्या ठिकाणी असेल, आमची माणसं सुरक्षित नसतील, आमच्या मुली, आमच्या भगिनी सुरक्षित नसतील, तर मग काय कामाचं. आणि म्हणून मला असं वाटतं की गुन्हेगारी मुक्त सुद्धा आपण हे शहर या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून अनेक गोष्टी आहेत, पण वेळ कमी आहे. देवेंद्रजींना पिंपरी चिंचवडला जायचं आहे, पुण्याला जायचं आहे, मुंबईला शेवटची सभा आहे. त्यामुळे मला आधीच देवेंद्रजींनी 3 मिनिटाची वेळ दिलेली होती, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. पण आपल्याला पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आपल्या नाशिक शहरासाठी, याला विकासाच्या ऐतिहासिक उंचीवर नेण्यासाठी आपण सर्वांनी कमळाचं बटन दाबून आमच्या नगरसेवकांना निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद गिरीश भाऊ. तुमच्या नेतृत्वाखाली नक्कीच नाशिक शहराचा महापौर बसल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्या नंतर आपल्या